बघणार आहोत मशरूमची बुर्जी कशी करायची. तर अगदी साधं सोपं सामान आहे. लागणाऱ्या गोष्टी आहेत. हे मशरूम चांगले स्वच्छ पाण्यात भिजत घालायचे. त्यावर थोडीशी माती असते, तर एक अर्धा तास भिजत ठेवायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर असे बारीक त्याचे तुकडे करायचे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मसाला आणि ह्यामधलं हळदपूड, धणापूड, जिरापूड आणि बस हिंग एवढंच लागणार आहे आणि चवीनुसार मीठ. आता मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये कांदा टोमॅटो मस्त परतून घ्यायचं, एकदम लाल आणि थोडंसं कुरकुरीत झालं तरी चालेल. आणि त्यानंतर मशरूम हे करायचे. तर मी ते करून घेते. आता मी यामध्ये कांदा टोमॅटो जसा छान मऊ आणि लालसर झाला त्यानंतर मी मशरूमचे जे तुकडे करून घेतले होते ते टाकलेत. आता अजून मी मसाले टाकले नाहीत. थोडंसं अजून ते छान असं भाजून होऊ देत, शिजू दे थोडंसं. त्याच्यानंतर मी मसाले ॲड करणार आहे. आता मी यामध्ये धणेपूड, जिरापूड, हिंग, हळद, आपला गरम मसाला, मीठ थोडंसं टाकून घेतले, कोथिंबीर टाकले आणि छान असं अजून एक 5-1 मिनटं, 5-7 मिनटं, जास्त गरज नाही. ऑलमोस्ट ते सगळं शिजलं आहे. थोडंसं बंद करून ठेवूयात आपण. मस्त अशी गरमागरम मशरूम बुर्जी तयार आहे.